नागपुरात ऑपरेशन ऑल आउट मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने मोठी कारवाई केली आहे. कळमणा परिसरात घराची झडती घेतल्यानंतर नायट्राझेपामच्या 636 गोळ्या, लोखंडी कोयता आणि 3 चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून औषधांचा पुरवठा करणाऱ्या शेट्टी नावाच्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे. नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने कळमणा परिसरात कारवाई केली. पोलिसांनी 2 पंचांसमक्ष गुलशन नगर नाग मंदिराजवळ एका घराची झडती घेतली. या झडतीमध्ये नायट्राझेस्कॅन 10 अँड नायट्राझेपाम टॅब्लेट IP या औषधाच्या एकूण 636 गोळ्या आढळून आल्यात. यातील 626 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून 10 गोळ्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठवण्यासाठी स्वतंत्रपणे सील करण्यात आल्या आहेत. याच कारवाईत 1 लोखंडी कोयता आणि 3 चाकू अशी घातक शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 5,862 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी संतोष उर्फ मामा उर्फ कुबडा राजूदास यादव वय 31 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा भाऊ सुमित राजूदास यादव वय 25 वर्ष हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच नायट्रोझेपामच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या शेट्टी नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी NDPS कायदा, भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल कळमणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 नागपूर यांनी केली आहे.